आता पाहूया दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मराठा मेळावा ओबीसी संपवावा हे जिंदेंचं धोरण, हाकेंचा शिंदेंवर हल्ला बोल तर जरांगे शरद पवार पृथ्वीराज चव्हाणांवर का बोलत नाहीत, हाकेंचा सवाल। नितेश राणेंच्या मुस्लिम समाजाविषयीच्या वक्तव्याची चौकशी करून कारवाई करा, अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांची फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। भाजप दंगली भडकवण्याचा प्रयत्न करते, नितेश राणेंवर विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊतांचा हल्लाबोल। विधानसभा निवडणुकीआधी जितेंद्र आव्हाड दंगल घडवण्याच्या सत्तेसाठी लोकांची डोकी फोडण्याचा प्रयत्न करतील, किरण पावसकरांची गंभीर टीका। सरकार राज्यात दंगली होऊ देणार नाही, पावसकरांचं वक्तव्य। अंतरवाली सराटीत उपोषणादरम्यान मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस, जरांगेंची तब्येत खालावल्यानं उपोषणस्थळी उपस्थित महिला भाऊक। घाईगडबडीत एखादा निर्णय घ्यायचा आणि तो कोर्टात टिकला नाही तर अडचणी येतील, जे करायचंय ते कॉन्क्रीट करायचंय, जरांगेंनी थोडं समजून घ्यायला हवं, शंभूराज देसाई यांचं आवाहन। मुलीवर अत्याचार झालेली बदलापुरातील शाळा, मुख्यमंत्र्यांच्या मुलांच्या मतदारसंघात आपटे आणि कोतवालांशी श्रीकांत शिंदेंचे घनिष्ठ संबंध, संजय राऊतांचा आरोप। नशा करून बोलणाऱ्यांच्या आरोपांना उत्तर देण्यात अर्थ नाही, कुणाची काय लायकी आहे सगळ्यांना माहिती आहे, राऊतांच्या आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। मोदी आधुनिक भारताचे निर्माते, अमरावतीतील टेक्स्टाईल पार्कमुळे 3.5 लाख रोजगार निर्माण होणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वर्ध्यात वक्तव्य।